गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण समितीच्या वतीनं येत्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी व नागरिकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। स्पर्धेचा विषय चंद्रपूर व परिसरातील प्रदूषण आणि नागरिकांची भूमिका हा आहे। याचे बक्षीस वितरण 5 जून रोजी चंद्रपुरात होणार आहे। या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे यांनी एका पत्र परिषदेत ही माहिती दिली। या पत्र परिषदेला समितीचे सदस्य संदीप पोशट्टीवार, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, समिती सदस्य प्राध्यापक सुरेश चोपणे, डॉक्टर योगेश दूत पचारे, डॉक्टर राजीव वेगिनवार, शरयू कुबेर, प्राध्यापक निखिल बांगडे यांची उपस्थिती होती। परिसरातील सामाजिक समस्येच्या सोडवणुकीसाठी विद्यापीठानेही पुढाकार घ्यावा या हेतूने चंद्रपूर व परिसरातील प्रदूषण आणि आरोग्य समस्यावर कार्य करण्याचं ठरवल्याचं प्राध्यापक कावळे म्हणाले। या कार्यात इकोप्रो, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, ग्रीन प्लॅनेट सोसायटी आदी संस्था सहकार्य करणार आहेत। यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीमार्फत येत्या काळात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। याच मालिकेतील निबंध स्पर्धा एक आहे। ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी असेल तशीच नागरिकांसाठीही खुली असणार आहे। मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत निबंध स्वीकारले जातील। शब्दमर्यादा 1000 शब्दांची असेल। स्पर्धेचे पारितोषिक 3 गटात वेगवेगळे असतील। 5000, 3000 आणि 2000 यासह 1000 रुपये प्रोत्साहनपर पारितोषिकही दिले जाणार आहे। ही निबंध स्पर्धेच्या प्रवेशिका सरदार पटेल महाविद्यालय, डॉक्टर खत्री महाविद्यालय आणि दैनिक तरुण भारत कार्यालयात 25 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करता येणार आहे। याशिवाय ऑनलाईन पद्धतीनेही लिंकवर जाऊन अपलोड करता येणार आहे। या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे यांनी अधिक माहिती दिली आहे। पर्यावरण संवर्धन म्हणजे प्रदूषण नियंत्रण या दृष्टिकोनातून गोंडवाना विद्यापीठाने पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना केलेली आहे आणि या समितीमध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांना घेऊन चंद्रपुरातील आणि चंद्रपुराच्या परिसरातील प्रदूषण नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून एक सुरुवात करून नंतर विद्यापीठाच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये जी काही प्रदूषणाची समस्या आज आहे, भविष्यामध्ये उद्भवतील त्या नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून ही समिती निरंतर सातत्याने कार्य करत राहील। आणि याची सुरुवात म्हणून आपण एका निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आणि ही निबंध स्पर्धा पूर्वी आम्ही 2 गटांसाठी ठेवलेली ती 12वी पर्यंतचे विद्यार्थी आणि 12वी नंतरचे विद्यार्थी आणि सर्व नागरिक, परंतु आजच्या आपल्या या सूचनेप्रमाणे आपण याला 3 गटामध्ये विभाजित केली आणि या स्पर्धेचे पुरस्काराचे वितरण हे येत्या 5 जून जागतिक पर्यावरण दिनी आपण विद्यापीठामध्ये करणार आहोत गडचिरोलीला। आणि त्या दिवशी आपण वृक्ष लागवडीचे काय महत्त्व आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून, प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावयास पाहिजे या संबंधाने तज्ञ मार्गदर्शक